ज्ञानदीप करिअर अकॅडमीच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर जमलेले आमचे गुरु आदरणीय चिंचोले सर या व्यासपीठावर नुकतंच ज्यांनी मार्गदर्शन केलं असे या पाचोरा विभागाचे प्रांताधिकारी आदरणीय कचरे साहेब या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले पाचोऱ्याचे तहसीलदार साहेब, माझे मित्र सूर्यवंशी सर, माझ्यासोबत अंबाळनेरवरून आलेले प्राध्यापक एस बी चौधरी सर, या ज्ञानदीप अकॅडमीचे आदरणीय राहुल पाटील सर, राहुल खैरदार सर, देवीदास सावळे सर, उपस्थित सर्व तरुण की जे स्पर्धा परीक्षांची तयारी करणार आहेत असे सर्व उपस्थित बंधू भगिनींनो, मला आदरणीय देवीदास सावळे सरांचा फोन आला की म्हणे सर उद्या पाचोऱ्याला ज्ञानदीप अकॅडमीचं उद्घाटन आहे. आम्ही 3 लोक मिळून ही अकॅडमी स्थापन केलेली आहे. प्रांताधिकारी साहेब, तहसीलदार साहेब, इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. देवीदास सावळे सरांच्या शब्द आम्ही टाळू शकत नाही, कारण आम्ही ज्या ठिकाणी अकॅडमी चालवतो अंबाळनेरला त्या अकॅडमीमध्ये देवीदास सावळे सर मराठीचे मार्गदर्शक आहेत आणि जेव्हा फोन केला त्यावेळेला सर त्या ठिकाणी अंबाळनेरला उपस्थित असतात. राहुल पाटील सरांशी माझा परिचय नाही, पण देवीदास सावळे सरांशी माझा जवळून परिचय आहे. देवीदास सावळे सरांना मी नेहमी म्हणतो की हा माणूस मराठी व्याकरणाचा कीर्तनकार आहे. अक्षरशः अंबाळनेरला वेळ लावलाय आमच्या देवीदास सावळे सरांनी. सर इतकं उत्कृष्ट मार्गदर्शन देवीदास सावळे सर करतात अंबाळनेरला की अंबाळनेरला स्पर्धा परीक्षा तयारी करणारे जे सगळे तरुण आहेत ते सर्व सावळे सरांचं नाव सांगितलं की शेकडो तरुण येऊन बसतात. इतकं जबरदस्त त्या ठिकाणी नॉलेज सर देतात. आणि सांगायचं म्हटलं तर मी अंबाळनेरला पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र चालवतो 2010 पासून. 10 वर्षापासून मी ते केंद्र चालवतोय आणि विशेषतः केंद्रामध्ये 1 रुपया सुद्धा फी घेतली जात नाही. आता हा तुमचा क्लास वेगळा आहे, पण माझी एक चळवळ उभी केलेली आहे आणि ती चळवळ आम्ही दीपस्तंभाच्या प्रेरणेने सुरू केलेली आहे. मी ज्या गावाला शिक्षक आहे, सिरसाळे म्हणून गाव आहे, त्या गावाला माध्यमिक शिक्षक आहे. 2010 ला एका छोट्याशा 3,500 लोकसंख्या वस्तीच्या गावामध्ये मी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केलं. दर रविवारी मार्गदर्शन होत होतं. अनेक अधिकारी, आदरणीय तहसीलदार साहेबांसारखे अनेक अधिकारी त्या गावात यायचे, मार्गदर्शन करायचे. सर त्या गावाला अवघ्या केंद्र स्थापन केल्यापासून फक्त 6 वर्षामध्ये एकट्या गावातले 64 मुलं आर्मी, नेव्ही, पोलीस भरती, पोस्ट, रेल्वे अशा विविध पदांवर गेले. काही PSI झाले. तर एका गावामध्ये 3,500 वस्तीच्या गावामध्ये जर 6 वर्षामध्ये 65 मुलं जर नोकरीला लागत असतील तर स्पर्धा परीक्षांमध्ये आता अशी ताकद आहे, फक्त करणाऱ्यांमध्ये दानत पाहिजे. स्पर्धा परीक्षामध्ये अशी ताकद आहे की स्पर्धा परीक्षामधून आपल्याला पाहिजे ते पोस्ट घेता येते. आपण डोक्यामध्ये पद घेऊन फिरतो, पण पद मिळवण्यासाठी करत काहीच नाही. आपल्या डोक्यात 1-2 महिना जर अभ्यास केला तर लगेच आपण प्रांत, तहसीलदार, DYSP अशी स्वप्न बघायला लागतो. पण ही जी माणसं इथं बसलेली आहेत ना, यांना विचारा यांनी किती तप केलेले आहेत तेव्हा इथं बसलेले आहेत. प्रांत होणं, आणि प्रांत हे महाराष्ट्र प्रशासनातलं सर्वोच्च पद आहे. प्रांताधिकारी या पदापर्यंत पोहोचणं किंवा तहसीलदार पदा